नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आंबेडकर नगरमधील दिव्यांग युवकाच्या दुचाकी जाळल्याप्रकरणी विरोधकांच्या आरोपाचे महाविकास आघाडीकडून खंडन, विरोधकांचा तीव्र शब्दात केला निषेध। कोरेगाव शहरातील आंबेडकर नगरमध्ये दिव्यांग युवकाची दुचाकी जाळण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोणताही दूरपर्यंत संबंध नाही। राजकीय द्वेषातून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून खोटे नाटे आरोप केले जात आहेत। कोरेगावातील महाविकास आघाडीने या आरोपांचे खंडन केले असून विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे यांनी तीव्र शब्दात विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले आहे। त्याचबरोबर त्यांचा निषेध केला आहे। नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे 4/2024 जो मध्यरात्री जो आंबेडकर नगर येथे जो गाडी जाळण्याचा प्रकार झाला, जो अजित येवले आहे त्या जी गाडी जाळण्यात आली, या प्रकारचा मी निषेध करतो। काही लोकांनी राजकीय फायदा घेऊन वार्ड क्रमांक 10 मध्ये जी राष्ट्रवादीचे संघटित काही लोक आहेत यांना बदनाम करून त्यांना भीतीचं वातावरण कसं निर्माण होईल आणि राष्ट्रवादी पक्षात जे गुंड तयार झालेत यांनी जो आरोप केलाय ह्याच्याबद्दल मी निषेध करतो त्यांचा। आंबेडकर नगरमध्ये जी घटना घडली, जी घटना जळिताची घटना होती आणि अशा या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो। अतिशय अत्यंत निंदनीय असा हा प्रकार होता। या निंदनीय प्रकाराचा ज्यांच्यावर आरोप झालेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यावर झालेला आहे। हा अतिशय निंदनीय प्रकार असून आम्ही निषेध करतो। गाडी जाळी आणि कोरेगावमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण व्हावा यासाठी हा प्रकार घडला। या प्रकाराचा मी सर्वात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। दिनांक 16च्या मध्यरात्री कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथील जो निंदनीय प्रकार घडला त्या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतोय। त्या घटनेच्या नंतर शरदचंद्रजी पवार पक्षावर जे गुंडांनी हा हल्ला केला किंवा हे जळीत कांड घडवलं असा आरोप करण्यात आलेला आहे। ह्या आरोपाचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। कारण ही तक्रार देतानाच वेगमध्ये तक्रार म्हणजे निनावी तक्रार दिलेली आहे, म्हणजे संशयिताचं नाव न घेता ही तक्रार दिलेली आहे। त्यामुळे फक्त हा आरोप राजकीय दृष्टिकोनातूनच केलेला आहे आणि जनता ही सगळं उघड्या डोळ्याने बघते। जर तो संबंधित ज्याच्या संदर्भात जर गळीत झालं तो जर भाजपचा बूथ कमिटीचा मेंबर असेल तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनने घेतली नाही, ह्यात महाविकास आघाडीचा दोष काय? प्रशासन त्याच्या बाजूने जर वागलं नाही किंवा त्याच्या बाजूने तो प्रामाणिकपणे जर तक्रार घेऊन गेला असेल आणि ती तक्रार जर प्रशासनाने घेतली नसेल तर ह्याचा दोष कोणाला? सत्ताधाऱ्याला का विरोध करणाऱ्याला? विरोधकाला। ह्याची जर दखल इथनं स्थानिक प्रशासन घेत नसेल तर त्या विचाराने गृहमंत्र्यापर्यंत जावं, आम्ही त्याच्याबरोबर आहे। आणि ह्या गोष्टीचा शहानिशा लावावी आणि चोराला 100% किंवा ते गळीत घडवणाऱ्याला वातावरण दूषित करणारा 100% शासन झालं पाहिजे आणि हे आमच्यावर आरोप करणारा सुद्धा तितक्या तीव्र शब्दात आम्ही त्याचा निषेध करतोय। कराड उत्तर शेतकरी संघटनेची रविवारी सायंकाळी वाठारकिरोली येथे बैठक। शेतकऱ्यांच्या ऊस बिलाबाबत होणार चर्चा। तालुकाध्यक्ष वसीमभाई इनामदार यांची माहिती। सातारा जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिलाची थकीत रक्कम दिलेली नाही। शासनाच्या आदेशाप्रमाणे ऊस गळीतास गेल्यानंतर 14 दिवसांमध्ये कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिल अदा करणे गरजेचे आहे, तसे होताना मात्र दिसत नाही। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय रोखण्यासाठी कराड उत्तर शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला असून रविवारी 21 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता वाठारकिरोली येथील श्री संत तुकाराम महाराज हॉलमध्ये शेतकऱ्यांची व्यापक बैठक बोलावली आहे। या बैठकीत ऊस बिलाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। या संदर्भात कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसीमभाई इनामदार यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांना माहिती दिली। रहमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले असून बैठक आयोजित करण्यासाठी सर्व आवश्यक परवानगी घेण्यात आलेली आहे।
शेतकऱ्यांनी याबाबत मनात कोणतीही शंका बाळगू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम समाप्त होऊन 1 महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची ऊसाची बिलाची रक्कम दिली जात नाही. साधारणतः 1.5 महिन्यापासून ही ओरड असून केंद्र सरकारच्या आदेशाला स्पष्टपणाने हरताळ फासला जात आहे. कराडोत्तर विधानसभा शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत असून ऊस बिलांबाबत चर्चा केली जाणार आहे. कारखान्यांनी वास्तविक पाहता व्याजासह रक्कम देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या घामाची रक्कम साखर कारखानदार वापरत असून विकास सोसायटीच्या कर्जाचे व्याज मात्र शेतकऱ्यांना आपल्या घामाच्या रकमेतून भरावे लागत आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून त्याविरोधात आता लढा उभारला जाणार आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोरेगाव आणि कराडोत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे. बैठकीस येताना त्यांनी ऊसाच्या वजन काट्याची पावती बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी एकत्र उभे राहून निर्णय घेतला जाणार आहे. संघटनेची बांधिलकी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर असून या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन इनामदार यांनी केले आहे. एसटी महामंडळाच्या कोरेगाव आगारामध्ये मतदान जनजागृती अभियान कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ. आपल्याला इच्छित स्थळी इच्छित गावाला सुरक्षितपणे नेऊन सोडणाऱ्या आपल्या लाडक्या एसटीचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. याचे आधुनिक युगातही पदोपदी प्रत्यंतर येते. सर्वसामान्य समाजाशी थेट जोडलेल्या एसटीच्या कोरेगाव आगारामध्ये आज मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. कोरेगाव आगारातील कार्यशाळेमधील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ घेतली आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धार केला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे प्रशासन मतदान जनजागृतीसाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. स्पर्धा, भाषणे आणि व्याख्याने आदी माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. कोरेगाव आगारामध्ये सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभम ढाणे, कार्यशाळा कर्मचारी तसेच जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, पथकाचे सदस्य मंगेश घाडगे यावेळी उपस्थित होते. यावेळी या कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व आणि मतदानाची लोकशाहीतील भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. क्षीरसागर म्हणाले, समाजातील सर्व घटक लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुढे यावेत यासाठी प्रशासनाचे मोठे प्रयत्न चालू आहेत. 100% मतदान करून आपला मतदानाचा पवित्र अधिकार बजवावा. मतदान हा केवळ अधिकार नसून ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यघटनेत सांगितलेली समता, बंधुता, सामाजिक न्याय आदी मूल्ये जर चिरंतन ठेवायची असतील तर जास्तीत जास्त मतदान करून देशाचा विकास, समृद्धी आणि संस्कृती संवर्धनात आपण भाग घ्यायला हवा. एसटी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मतदान स्वतः करावेच, परंतु त्याचसोबत जागृती देखील करावी. शुभम ढाणे यांनी या उपक्रमाबद्दल प्रशासनाचे आभार मानले. तारळी प्रकल्पामुळे कराडोत्तरचा भाग होणार बागायती. नामदार महेश शिंदे गायकवाडवाडी व हेळगाव पाडळी येथील टप्प्यांची केली पाहणी. कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या तालुक्यांसाठी तारळी प्रकल्प हा वरदान असून हा प्रकल्प नुकताच मार्गी लागला आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण परिसराचा दुष्काळ हटणार असून परिसर निश्चितपणे बागायती होईल असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला. तारळी धरण पाणी वितरण व्यवस्थेतील हेळगाव पाडळी टप्पा क्रमांक 1 व गायकवाडवाडी टप्पा क्रमांक 2ची पाहणी नामदार महेश शिंदे यांनी भाजपचे कराडोत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांच्या समवेत शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता केली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 1 हेळवाक येथील नियोजित पंप हाऊसच्या जागेची पाहणी करण्यात आली. मनोजदादा घोरपडे यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थिती आणि तारळी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यामुळे होणारे फायदे आदीबाबतची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी सरपंच रेश्मा पवार, संभाजी पवार, सर्जेराव पवार, दिनकरराव पाटील, अशोक जाधव, जगन्नाथ जाधव, सत्यवान वाघमारे, अशोक मेजर, दादासाहेब जाधव, कांतीलाल जाधव, भिकाजी अवघडे, जयवंत जाधव, रामचंद्र जाधव आदी यावेळी उपस्थित होते.